आसावरी, अगं कुठे निघालेस तू? मला माहित नाही, मला काही सुचत नाही हो. कुठे जातील काका काकू? मी त्यांना घरी चला म्हणते पण ते माझ्यावर घरी यायलाही तयार नाहीयेत. त्यांना असं बेवारशासारखं सोडून माझ्याच्यानी नाही जाऊ ते घरी. का अशी वागली असेल प्रज्ञा? त्यांना एकदा घराबाहेर काढून तिचं समाधान नाही झालं, तिने परत त्यांना घरी यायला लावलं, आशा लावली त्यांना आणि त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद करून कुलूप लावून निघून गेली ती. तिला कणभरे माणूस की नाही वाटली का त्यांच्याबद्दल? काय करतील ते, कुठे जातील? आपण सगळे हतबल आहोत. आसावरी प्लीज, तू रडू नकोस ना. हे अश्रू काका काकूंच्या दुःखापेक्षा प्रज्ञाने दिलेल्या त्रासाच आहेत आणि तिची एवढी लायकी नाही की तू तिच्यासाठी अश्रू गाळावेस. प्लीज रडू नकोस. आसावरी डोळे पुस ना प्लीज. तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत मी. तुम्हाला माहिती नाही हो, कदाचित सुनील आणि प्रज्ञाला सुद्धा माहिती नसतील मी बघितलेत काकांचे कष्ट. त्यांच्या पगारात त्यांना परवडत नव्हतं एवढं मोठं घर, तरीही त्यांनी कर्ज काढून हे घर घेतलं. कशासाठी माहितीये? सुनीलला शाळेत जायला, क्लासला जायला जवळ पडावं म्हणून. कर्जाचे हप्ते त्यांना बिचारांना फेडता येत नव्हते. 2-2 नोकऱ्या केल्या काकांनी. ऑफिस संपल्यावरती समोरच्या सोसायटीत वॉचमनची नोकरी पण केली आहे काकांनी या सुनीलच्यासाठी. त्या घराची वीट आणि पीठ काकांच्या घामाच्या कष्टाच्या पैशात आली आणि आज त्याच घरात काकांना बाहेर जावं लागलं अशी मान खाली घालून. सुनीलचं लग्न झालं तेव्हा अशा जुनाट घरामध्ये सुनेला कसं आणायचं पण घराच्या फरशा बदलल्या, रंग बदलला, सगळं घर नवीन करून घेतलं त्यांनी. त्यासाठी त्यांचं प्रॉव्हिडंट फंड मधला सगळा पैसा काकांनी खर्च केला. सगळे पैसे संपले त्यांचे. प्रज्ञाला उकडतं म्हणून त्यांनी घरात एसी लावला, घरात फ्रीज घेतला, घरात मायक्रोवेव्ह घेतला. पैशापायी पैसा गेला आणि आज त्यांचीच किंमत शून्य झाली. आई वडिलांची किंमत पैशाने होते का? त्यांची कमाई संपली की ते अडगळ बनतात घरातली. आसावरी प्लीज शांत हो. माझ्याकडे बघ. तुझा विश्वास आहे माझ्यावर? आहे ना? मग या क्षणी काका काकूंची काळजी करणं थांबव. मी त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी परत पाठवेन आणि तेही आजच. पोरगी साजूक तू पातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. ही पोरगी साजूक तू पातली हिला मावऱ्याचा लागलाय नाद. अरे असं काय होतंय? कुणी आहे की काय आत? तुम्ही लोक माझ्या घरात शिरलात कसे? अच्छा, लॅश तोडलत. याला घुसखोरी म्हणतात, घुसखोरी. आता तुमची पोलिसात कंप्लेंट करतेस की नाही बघा. काय पप्पा, या वयात नको ते धंदे सुचतायत तुम्हाला. स्वतःचं घर फोडून आत शिरलात. अरे देवा, माझे पैसे दागिने काय काय घेतलं ते बघावं लागेल मला.
चोरी केली असेल ना तर पोलिसांच्या हवाली करेन मी. चोर कुठले? वा प्रज्ञा, कांगावा कसा करावा हे खरंच तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. काय नाटकं करतेस यार तू? मानला तुला? ए शुभ्रा, माझ्या घरच्या मॅटर मध्ये पडू नकोस तू. तुझीच फूस असणाऱ्या म्हातारीला. आणि तुम्ही स्वतःच्याच घरात असे शिरताय चोरी करायला. पोलीस कसे बेदम मारतात ना तुम्हाला तेच बघा तुम्ही. हो ना, मग करतेस का फोन? हा घे फोन. फोन लावतेस का? पोलिसांना सांग हे म्हातारी कसे तुझ्या घरात शिरले आणि त्यांनी घरातलं काय काय चोरलंय ते पण सांग. आणि हो, हे सुद्धा सांग की त्या दोघांना घरात शिरावं लागलं कारण मी त्यांना घरातून बाहेर काढलं होतं. ओ सॉरी, म्हणजे त्यांच्या घरातून मी त्यांना हकलवलं होतं हेही सांग. त्यांचंच घर आहे ना, म्हणजे नेमप्लेटवर तरी मला त्यांचंच नाव दिसतंय. काका, ते पेपर बघू बरं घराचे. थँक्यू. हे काय, सुनील दादांचं नाव दुसरं आहे. म्हणजे या घराचं लोन सुद्धा काका तुम्हीच काढलं होतात ना? आणि सुनील दादा साधारण शाळेत वगैरे असतील तेव्हा, म्हणजे हे लोन फेडलं तेही तुम्हीच. सो टेक्निकली हे घर तुमच्या नावावर आहे, राईट? प्रज्ञा, सासू सासऱ्यांचा छळ केल्यानंतर सिनियर सिटीजन ऍक्टच्या अंडर तुला काय शिक्षा मिळू शकते याची कल्पना आहे का ग तुला? मी घराबाहेर काढलं नाही त्यांना. ते स्वतःहून गेले त्यांच्या मर्जीने. हो की नाही हो पप्पा? प्रज्ञा, एक मिनिट. हा, हे घ्या का. ही तुझी बॅग उचलायची आणि चालू पडायचं. काय? का? मी 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 माझ्या घरातूनच जायचं? डिड आय हिअर इट रॉंग? अजूनही माझं घर वगैरे म्हणालीस का तू? नाही, म्हणजे तू ज्यांच्या घरात राहतेस त्यांना तू किती छळलंयस माहितीये ना? आता तू बॅग उचलून निघणार आहेस का मीच फोन करायचंय पोलिसांना आणि बोलवायचंय? मम्मी, पप्पा, अहो शुभ्रा काय बोलतेय? तुम्ही काहीच का बोलत नाहीये? मी तुमची किती किती काळजी घेते तुम्हाला माहितीये ना. असं काय वागलीये मी तुमच्याशी की तुम्ही माझ्याशी असं वागताय? मम्मी, पप्पा, तुम्ही लग्न करून मला या घरात आणलीत ना. सून आहे ना मी तुमची. आपल्या सुनेला असं कोणी घराबाहेर काढतं का हो? हे शुभ्रा, अगं आता या वेळेला कुठे जाईल ती अशी एकटी? मला काय माहिती, ते तिचं तिने बघावं. काका काकूंना घरातनं बाहेर हाकललं तेव्हा तिने हा विचार केला होता काही? नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण अगं आई, आपल्या चांगुलपणाचा जर कोणी गैरफायदा घेत असेल ना तर ते वाईटच असतं. आणि ही प्रज्ञा आजपर्यंत काका काकूंना त्रासच देत आली आहे. बरं, आज तर हद्द केली तिने. त्यामुळे मग असं केल्यानंतरही तिच्याशी चांगलं वागावं हे मला नाही पटत. अगं शुभ्रा, मुलं चुकतात ग, पण मोठ्याने समजून घ्यायला नको का? अहो काकू, पण तुमचं हे मूल जरा जास्तच चुकलंय. त्यामुळे प्रज्ञा बेबीला शिक्षा तर व्हायलाच हवी. मम्मी, मी तुमची माफी मागितली ना. पप्पा, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. ए, आवाज बंद कर ग तुझा. शुभ्रा, जाऊ दे, खूप उशीर झालाय. आमच्यामुळे उगाच शेजाऱ्यांना त्रास नको. शुभ्रा, जाऊ दे ना, राहू दे तिला इथे. बेबी प्रज्ञा, तुझे प्रेमळ सासू सासरे तुला इथे राहण्याची परमिशन देत आहेत म्हणून तू या घरात राहणार आहेस. पण याचा अर्थ तुझे गुन्हे माफ आहेत असा होत नाही. घे. थँक्यू अभि. मला तुला खूप काही सांगायचंय. बघ नाही लोक. ए,
ही लोक म्हणजे? अच्छा अच्छा, तुझे सासू सासरे म्हणजे या घराचे मालक मालकीणबाई म्हणायचंय तुला. त्यांच्याच वतीने मला तुझ्याशी काही बोलायचंय. तुला पटणार असेल तर ठीक आहे, नाहीतर तू जाऊ शकतेस. बरोबर ना अभिजित सर? अगदी बरोबर. प्रत्येक घराचे काही नियम असतात. काका काकूंच्या सांगण्यावरून त्यांना विचारून आम्ही या घरासाठी काही नियम ठरवले. ते पाळायचे असतील तरच तू या घरात राहू शकतेस. नियम क्रमांक 1, काका काकूंना आवडेल पचेल असंच जेवण तुला त्यांच्यासाठी बनवावं लागेल. तसं करायचं नसेल तर हरकत नाही. तू तुझ्या पैशाने स्वयंपाकासाठी एक बाई ठेवू शकतेस, पण त्यांना कामाला लावायचं नाही. नियम क्रमांक 2, काका काकूंना तुझी कामं सांगायची नाही. आणि जर त्यांना करायला लावलंसच तर गाठ माझ्याशी आहे. अगदी बरोबर. नियम क्रमांक 3, काका काकूंची औषधं वेळच्या वेळेवर आणावी लागतील. आणि नियम क्रमांक 4, काका तुम्हीच सांगा. खोटं सांगून आमच्या सुनीलचे कान भरायचे नाही. अगदी साधे नियम आहेत, पण गरजेचे आहेत. तुला मान्य आहेत ना? बोल ग. हो आहेत. मग तू इथे राहू शकतेस. काय ग प्रभा, तुला आणखी काही विचारायचंय? नाही हो, तिने एवढं ऐकलं तरी पुरे. करेन मी. प्रज्ञा, तू काही विसरतेस का? तुला माफी मागायची आहे का तुझ्या सासू सासऱ्यांची? हा? हो हो. मम्मी पप्पा सॉरी, मी चुकले. पुन्हा अशी चूक नाही होणार. आणि या घरात मला राहू देता त्याबद्दल थँक्यू. मी बरोबर होते ना सर? कभी कभी उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अगदी बरोबर बोललीस आणि योग्यच केलं आपण. काका काकूंसारख्या सरळ माणसांना त्रास देत होती ती, आता सुतासारखी सरळ होईल. ती प्रज्ञा आहे, ती कधीच सरळ होऊ शकत नाही. शेपूट वाकडं ते वाकडच राहणार. पण काही त्रास दिला ना तरी मी आहे खालच्याच मजल्यावर. काका काकू कधीही हाक मारा मला. त्याची गरज पडेल असं वाटत नाही ग शुभ्रा. आम्ही दोघं घेऊ सांभाळून. काय हो? हो, तुम्ही दोघांनी खूप केलंय आमच्यासाठी. त्याबद्दल थँक्यू म्हणून मला तुम्हाला पर्क करायचं नाही. तरी सुद्धा मनापासून आभार. काय काका, उद्या कामावर यायचंय ना? हो. आणि काकूंची काळजी अजिबात करू नका. तुमच्या प्रज्ञाकडे मी बघून घे. येऊ आता? चला आई निघूया. हो जाऊया. काकू येतो. अच्छा, काकू काळजी घ्या. हं काका येतो. चला येतो. चला सर, बाय बाय. गुड नाईट शुभ्रा. निघू मी? हो थँक्यू. काका काकूंना तुम्ही खरंच मानाने त्यांच्या घरात नेलं. तुम्ही जे म्हणता ना ते करून दाखवता नाही. हे तर काहीच नाही. तू म्हणशील ना तर जग पण जिंकून आणून मी. अगो बाई, आता जग कशाला जिंकायचं? असंच गंमत म्हणून तुझ्यासाठी. काही तुम्ही बोलता. अरे गार वाटतंय नाही? थोडं थांबा, त्या थंडीलाही पळवून लावाल. निघतो मी, उशीर झाला. बरं हो हो. बाय. बाय बाय. लागलंय का? नाही नाही, बाय बाय बाय. सावरी, शुभ्रा, आज फार मोठी चूक केली तुम्ही. तुझं आणि राजेंचं हे जे काही लफडं चाललंय ना सावरी, मी असं रंगवीन
हे साऱ्या जगानं नाही तुझ्या तोंडाला काळं फासलं ना तर नाव बदलीन मी. आतापर्यंत खेळ चालला होता फक्त, आता युद्ध आहे युद्ध. आई चहा. अगं तू कशाला आणलास बाळा, मी घेतला असता ना. राहू द्या बघू. पूर्ण केलात तुम्ही स्वेटर. किती मस्त झालाय. रात्रभर जागून पूर्ण केलात ना. अगं थंडी वाढली आहे ना, आत्ता दिला तरच उपयोग होईल ना त्याचा. पण आई आता एक काम करा, तेवढा चहा घ्या आणि जरा जाऊन पडा. अगं नको नको, असं दिवसा उजेडी झोपायचं का? आणि बाबांना तर अजिबात आवडणार नाही. आणि तसंही ना मला सवय अगं जागरणाची. बबड्या परीक्षेला असायचा ना तेव्हा तो नेहमी रात्री अभ्यास करायचा आणि मी त्याच्याबरोबर जागायचे. काय माझ्याबद्दल बोलताय? दुसरे विषय नाही आहेत का माझ्याशिवाय तुमच्याकडे? हो नाहीये, कारण त्यांचं विश्व तुझ्या भोवतीच आहे की नाही. आई नाश्ता दे ना. हो हो आणते. हा हे काय? आईने विणलाय. किती मस्त आहे ना. आई पण ना खाई करत असते. बघतो घालून. आजकाल कोण घालतं असले स्वेटर? तुम्हाला फोर्स वगैरे करू नको, मी या घालणार नाहीये. नाही ऍक्च्युली सोहम तो स्वेटर हे घे, हा घे. अरे बाबड्या, छान दिसतोय तुला हा स्वेटर. आवडलाय का तुला? तुला आवडला असेल तर. नाही नाही नको. तसंही टोचतोय तो. आणि आई तुला मी किती वेळा सांगितलंय की असलं काहीतरी बनवत जाऊ नको टाइमपास म्हणून. पैसे पण वाया जातात ना. सोहम खाताना फार बोलू नये, गुपचूप खा. हो पण खरंच असा घातला ना तर सगळे हसतील माझ्यावर. मी काय म्हणतो, आजोबांना विचारू का? आजोबा, आजोबा तुम्हाला स्वेटर हवाय का हो? कोंबडीच्या, अरे मला कशाला स्वेटर? आपण काय काश्मीरात राहतो का? तूच घाल. बघितलं आई, तुझा स्वेटर आजोबांना पण नकोय. बरं सॉक्स दे माझे पटकन. हो देते. हा हे घे. सांगू का ह्याला आईने स्वेटर कुणासाठी विणलाय ते? आसावरीताई, आसावरीताई. काय ग प्रज्ञा, काय हवंय? आसावरीताई, मम्मी म्हणत होत्या की तुम्ही जेवणात कुठलं तरी वेगळं तेल वापरता, त्यामुळे चव छान येते. काय तेल हवंय का प्रज्ञा? मग डायरेक्ट तसंच सांग ना. दे. नवीन स्वेटर? हो, आईने स्वतः त्यांच्या हाताने बनवलाय. बाय शुभ्रा. बाय सावकाश झाले. हो घे रे, चावी घे बाळा. सांभाळून जा हा सोहम. अगं ताई गेला तो जाताना फक्त बायकोलाच हाक मारतो, तुला हाक नाही मारत. नाही हं, हाक मारतो मला तो. शुभ्रा, वाढदिवसाला मुद्दाम मला केकवर पाडलं होतंस ना? आज हे तेल मी मुद्दाम या स्वेटरवर पाडते की नाही बघ तू. दे ना. हे घे. त्याचं काय आहे ना, तू आजूबाजूला असलीस ना की सगळ्याच गोष्टींची जरा स्पेशल काळजी घ्यावी लागते. उगाच मला कशाला बोलतेस? कारण मी तुला नीट ओळखून आहे ना, म्हणून. मिळालं ना तेल? निघा मग आता. थँक्यू. ए शुभ्रा, कशी आहेस ग तू? काय पळवून लावलंस तिला? राहू द्या वाई. बरं तुम्ही एक काम करा, हा स्वेटर घ्या आणि तुम्ही आत्ताच जाऊन अभिजित राजांना देऊन या. खरंच थंडी वाढायला लागली आहे. हो पण शुभ्रा, आवडेल ना ग त्यांना? आई, मनात कुठलीही शंका आणू नका, त्यांना खूप आवडेल. इतक्या प्रेमाने बनवलायत ना. आणि एक काम करा, हे बघा, या स्वेटरवर ना इथे असा ए लिहा
म्हणजे कुणी दिला तर आसावरीने आणि कुणाला दिला तर अभिजितला असं वाटेल.